चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून संततधार सुरू असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट या नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली असून नदी नाल्यांना पूर आला आहे. नागभीड तालुक्यात पूर पाहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह 2 जण वाहून गेले. उमा नदीला पूर आल्याने पुराचं पाणी चिमूर शहरात शिरलं. त्यामुळे चिमूर शहरात जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील धरणं पूर्णपणे भरली आहेत. इरई धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आल्याने दुर्गापूर, पद्मापूर, किटाळी, रहमतनगर, दाताळा व इरई नदी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, चिमूर, नागभीड व सिंदेवाही या 4 तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झालाय. चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवार सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, इरई, झरपट या प्रमुख नद्यांनी धोकादायक पातळी गाठली आहे. भद्रावती, माजरी मार्गावरील शिरणा नदीच्या पुलावर तसेच माजरी, पळसगाव, कुचना या मार्गावरील पुलावर पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी 190.1 मिलीमीटर, नागभीड 120 मिलीमीटर, चिमूर 107.1 मिलीमीटर, सिंदेवाही 102.4 मिलीमीटर या 4 तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने उमा व सतना नदीला पूर आलाय. या पुराचं पाणी चिमूर शहरासह आजूबाजूच्या गावात शिरलंय. राजुरा, गोंडपिंपरी तालुक्यात सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय.